मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध. माणूस आपल्या आयुष्यात काय व्हावे याची स्वप्न रंगवतो. काही स्वप्ने फुलतात, काही खुमिजतात, पण काही स्वप्न अशी असतात की ती फक्त पूर्ण झाली की आपलं अस्तित्व बदलून जातं. मी डॉक्टर व्हावे असे स्वप्न माझ्या मनात कोण्या लहानपणापासून रुजलेले आहे. पण हे केवळ एक व्यवसाय निवडीचे प्रश्न नाही, हा एक भावनिक प्रवास आहे. जर मी खरोखरच डॉक्टर झालो तर माझे जगणे कसे बदलेल, माझ्या भावनांना काय अर्थ प्राप्त होईल, हेच माझ्या मनोगताचा विषय आहे. लहानपणी आजारी पडलो तेव्हा डॉक्टर काकांनी माझ्या कपाळावर हात ठेवला होता. तो स्पर्श फक्त एक औषधी उपचार नव्हता, तर एक विश्वास होता, एक आश्वासन होते की घाबरू नको, सगळं बरं होईल. त्या दिवसापासून माझ्या मनात एक इच्छा जागी झाली की मीही अशीच कुणाच्या वेदना कमी करू शकेन. मी डॉक्टर झालो तर सर्वात आधी मी तो विश्वास, ती आशा आणि तो सांत्वनाचा स्पर्श मिळवणार आहे. रुग्णालयातील प्रत्येक खोली, प्रत्येक बरखंडी एक संधी देईल एखाद्या आयुष्याला नवी दिशा देण्याची, एखाद्या कुटुंबाला त्याचे प्रियतम परत देण्याची. पण हा मार्ग फक्त प्रसिद्धीचा आणि पगाराचा पासून एक भारी जबाबदारीचा असेल. माझ्या हातात एकाच वेळी जीवन आणि मृत्यू येणार आहे. माझ्या एका छोट्याशा निर्णयावर संपूर्ण कुटुंबाचं भविष्य अवलंबून असेल. ही जबाबदारी मला रात्री झोपू देत नसेल. प्रत्येक ऑपरेशन नंतर मी स्वतःलाच प्रश्न करीन, मी योग्य केले ना? माझ्यामुळे कोणाचं नुकसान तर झालं नाही ना? हा आत्मपरीक्षणाचा भाग माझ्या दैनंदिन जीवनाचा होईल. भीती आणि आत्मविश्वास यांच्यातील हे झुंज मी रोज लढावा लागेल. मी डॉक्टर झालो तर मला फक्त रोग नव्हे तर माणूस बघायला शिकावं लागेल. एका चेहऱ्यामागे दडलेल्या भावना, एका आर्त नजरेमागची कहाणी आणि भीतीने थरथरत्या हातामागचं संपूर्ण आयुष्य मी वाचवावं लागेल. रुग्णालयातील प्रत्येक रुग्ण फक्त एक केस नसेल, तर भावनांचा, नात्यांचा आणि आशेचा एक संसार असेल. त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांना धीर देताना माझ्या मनातील मानवता आणि वैद्यकीय ज्ञान यांचा मिलाप होईल. कधी कधी माझ्याकडून दिलेले एकच शब्द, हो तुमचं बरं होऊन जाणार, हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे औषध ठरेल. निसर्गाच्या या सर्वात पवित्र कार्यात, जीवन वाचवण्याच्या कार्यात भागीदारी मिळवणे हा सर्वात मोठा अधिकार असेल. जन्मदाना देणाऱ्या आईचे आनंदाश्रू, कोण्या वडिलांच्या मुलाचा बचावल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञता, एखाद्या तरुणाच्या आजारापासून मुक्त झाल्यावरचा उत्साह, हे प्रसंग माझ्या व्यावसायिक आयुष्याला अर्थ प्रदान करतील. हे छोटे छोटे क्षण माझ्या सर्व अंधानुनातून झालेली श्रमाची भरपाई करतील. पण त्याचबरोबर मला निराशेच्या, हतबलतेच्या आणि वियोगाच्या क्षणातूनही सामोरे जावे लागेल. त्या अशक्य प्रसंगात जेव्हा माझ्या सर्व कलेला, सर्व ज्ञानाला पराभव खावा लागेल, तेव्हा मी स्वतः कसा समजून घेईल. एखाद्या रुग्णाचा स्पर्श करता करता त्याच्या जीव जाताना बघण्याची वेदना माझ्या मनावर कोरली जाईल. अशा वेळी मी रडू, कधी धीर धरू, हे शिकणे सर्वात कठीण असेल. मृत्यू हा पराभव नसून एक निसर्ग नियम आहे, हे डोक्याने पटत असेल तरी हृदयाला ते पटवणे कठीण जाईल. माझे वैयक्तिक आयुष्य हे या सर्व भावनांच्या भराखाली दबून जाईल. घरच्यांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना न जाता, मित्रांबरोबरच्या भेटी रद्द करता मला रुग्णालयाच्या वाटेचा प्रवासी बनावं लागेल. पण जेव्हा माझ्या या त्यागामुळे एखादे आयुष्य वाचेल, एखादे घर उजळेल, तेव्हा मला वाटेल की हे सारे योग्य आहे. माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे असेल. हे जाणवले की मी सर्व प्रवास साहस करू शकेन. शेवटी मी डॉक्टर झालो तर माझे जीवन फक्त एक व्यवसाय न राहता माझे ध्येय बनेल. सर्वेतु सुखी निर्माया, सर्वांना रोगरहित आयुष्य लाभो. हे केवळ एक संस्कृत वाक्य न राहता ते माझ्या जीवन मंत्र बनेल. मी फक्त औषधी लिहिणारा एक तंत्रज्ञ न राहता समाजाचा एक सेवक बनेल. माझ्या हातातील टेलिस्कोप हे फक्त एक साधन न राहता भावनांच्या आणि जीवनाचा दुवा बनेल. त्यामुळे जर मी डॉक्टर झालो तर मी पैसा किंवा प्रसिद्धी मिळवणार नाही, तर लोकांच्या हृदयात आशेचा दिवा पेटवेल. आणि माझ्या मरणोत्तर सुद्धा जेव्हा कोणी म्हणेल त्यांनी माझं प्राणवर्धन केलं, तेव्हा माझे अस्तित्व धन्य होईल. कारण डॉक्टर हा फक्त एक पदवी नसते, तो एक तप, एक साधना आणि एक प्रेम आहे. आणि जर नशिबाने जमले तर मीही या पवित्र साधनेत भाग घेऊ शकेल. हे माझे सर्वात मोठे भाग्य असेल. तुमचा एक भाविक, एक भविष्यातील डॉक्टर. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू.